नमस्कार. आज आपण बघत आहोत भोगीची शाकभाजी म्हणजेच भोगीसाठी मिक्स भाजी. रेसिपी सुरू करण्याआधी अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुकिंग विथ ललिता नंदाळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आधी आपण साहित्य बघून घेऊया. एक मीडियम साईजचा कांदा, वाटाणे, एक वांगी, एक मीडियम साईजचा बटाटा, टोमॅटो, कांदा पात, अर्धा गाजर, एक शेवग्याची शेंग, फ्लावर, वालपापडीमधील बिया, बोरं, वालपापडीच्या शेंगा, ओला हरभरा. हे झालेत आपले व्हेजिटेबल्स. आता ग्रेव्हीचं साहित्य बघून घेऊया. लसूण, 1 इंच अद्रक, एक मीडियम साईज कांदा, 2 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे. हे सर्व साहित्य भाजून मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये छोटे 4 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यात फोडणीसाठी 1 चमचा जिरं घालून घेऊ. जिरं तडतडू द्यायचं आहे म्हणजे खमंग फोडणी बसते. आता यात एक बारीक कट केलेला कांदा घालून घेऊ. कांदा सोनेरी लाल रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण यात ग्रेव्ही घालून घेऊया. आधी ग्रेव्हीतील सर्व साहित्य भाजून घेतलेलं असल्यामुळे ग्रेव्ही जास्त परतवण्याची आवश्यकता पडत नाही. मिक्सरचं भांडं धुवून ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊया. यात आपण 1.5 चमचा गरम मसाला ऍड करूया, ज्याला खानदेशमध्ये काळा समार असं म्हणतात. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद. मसाले चांगले शिजवून घेऊया. मी सर्व घरगुती मसाले यूज करते, ज्यामुळे जास्तीचे मसाले ऍड करण्याची आवश्यकता पडत नाही. ग्रेव्हीमध्ये मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आता मसाले शिजलेत की नाही हे कसं ओळखायचं, तर ग्रेव्हीच्या कडांना तेल दिसायला लागलं म्हणजे ग्रेव्हीतून तेल वेगळं व्हायला लागलं की मसाले शिजलेत असं समजायचं. आता सर्व व्हेजिटेबल्स ग्रेव्हीमध्ये ऍड करून घेऊया आणि व्हेजिटेबल चांगले परतवून घेऊया. यानंतर आपण भाजीमध्ये गरम पाणी ऍड करूया. पाणी तुमच्या आवडीनुसार ऍड करा. मी 3 जणांसाठी कमी रस्सा असलेली भाजी करत आहे, म्हणून साधारण 1 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता भाजी शिजवून घेऊया. भाजी शिजत असताना मध्ये 2 वेळा हलवून बघायचे आहे म्हणजे भाजी खाली चटकणार नाही. भाजी शिजलेली आहे. यात 1 चमचा तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता प्लेटिंग करून घेऊ. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. नवीन रेसिपी सोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा.